ओके. तर तुमच्या भरपूर जणांची अशी रिक्वायरमेंट होती, की एकतर तुम्हाला वर्क फ्रॉम होम थ्रू काम करायचं आहे, सोबतच मोबाईलवरून काम करायचं आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे चांगल्या पोझिशनवरती आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करणारं काम करायचं आहे. तर तुमच्या या सगळ्या अपेक्षा किंवा तुमच्या या सगळ्या रिक्वायरमेंट्स कन्सिडर करता एक काम जे माझ्या डोळ्यासमोर येत आहे, तर ते म्हणजे सोशल मीडिया मॅनेजर. आता सोशल मीडिया मॅनेजर काय असतो, सोशल मीडिया मॅनेजमेंट आपण कशा पद्धतीने करणार आहोत, कोणते कोणते टूल्स आपल्याला शिकावे लागतील किंवा आपल्याला वापरावे लागतील, याला सध्या मार्केटमध्ये काय स्कोप आहे, काय डिमांड आहे आणि आपण किती इन्कम जनरेट करू शकतो, तर हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे या कंप्लीट व्हिडिओमध्ये. लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे की ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर तुम्हाला मार्केटमध्ये क्लायंट्स जे असतील तर ते कशा पद्धतीने मिळणार आहेत, किंवा जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर जॉब ओपनिंग्स तुमच्यासाठी कुठे असतात जे की वर्क फ्रॉम होम ऑप्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतात. तर कंप्लीट ट्युटोरियल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे काम आहे सोशल मीडिया मॅनेजर, ठीक आहे, जरी पोस्ट थोडीशी म्हणजे हाय क्वालिफाईड एज्युकेशनची रिलेटेड असली तरी सुद्धा मी सांगते कोणीही आरामात हे काम करू शकते. फक्त एकच त्याच्यासाठी अपेक्षा आहे की तुम्हाला आवड पाहिजे सोशल मीडियाशी रिलेटेड. कारण सध्या आपण माहिती आहे तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब आपण सहज वापरतोय. तर थोडंफार त्याच्यामध्ये लक्ष दिलं आणि थोड्याफार गोष्टी जर आपण शिकल्या तर नक्कीच आपण स्वतःसाठी या प्लॅटफॉर्म्समधून इन्कम जो आहे तर तो जनरेट करू शकतोय. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचा युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट जो आहे तर तो तुमच्यासाठी घेऊन येत असतो. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दिसते तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल. ओके, तर स्टार्ट करूयात की सोशल मीडिया मॅनेजर किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय असते, हा रोल आहे तर तो काय आहे, कशा पद्धतीने याचं काम असते तर ते बघूया. तर सोशल मीडिया म्हणजे काय, तर सोशल मीडिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे जसं की फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, लिंक्डइन हे जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याला आपण बोलतोय सोशल मीडिया. आणि मॅनेजर म्हणजे काय, मॅनेजर म्हणजे जो हे सगळे अकाउंट्स मॅनेज करणार आहे किंवा हँडल करणार आहे तर त्याला आपण बोलतोय मॅनेजर. इन शॉर्ट, सोशल मीडिया अकाउंट्स मॅनेज करणारी जी व्यक्ती असते, व्यवसायासाठी ग्रोथ देणारी जी व्यक्ती असते तर त्याला आपण बोलतोय सोशल मीडिया मॅनेजर. आता याला स्कोप काय आहे किंवा याला डिमांड काय, मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की कुठलंही काम शिकण्याच्या अगोदर, कुठल्याही फील्डमध्ये एंटर करण्याच्या अगोदर त्याला डिमांड काय आहे, स्कोप काय, तर हे नक्की स्टडी करायचं. तर सोशल मीडिया मॅनेजमेंटला सध्या मार्केटमध्ये प्रचंड स्कोप आहे. कुठलाही व्यवसाय घ्या, ठीक आहे, छोटे व्यवसाय, मीडियम किंवा लार्ज व्यवसाय, कुठलेही व्यवसाय असतील ना तर ते ग्रो करताना, त्यांना लेव्हलअप करताना सोशल मीडिया सध्या यूज करणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया मार्केटिंग थ्रू, सोशल मीडिया कोलॅबरेशन्स थ्रू, प्रमोशन्स थ्रू इतका व्यवसाय लोकांना मिळतोय की सध्या भरपूर व्यवसाय जे आहेत तर ते सोशल मीडियावरती इझिली तुम्हाला बघायला मिळतील. त्यांच्या ब्रँड्सचे ॲडव्हर्टिजमेंट्स जे असतील तर ते करतेला तुम्हाला बघायला मिळतील. तर हे जे त्यांचे सोशल मीडियाचे अकाउंट्स असतात ना, कुठलाही ब्रँड असेल तर त्यांचे जे सोशल मीडियाचे अकाउंट्स असतात ना तर ते एक सोशल मीडिया मॅनेजर जो असतो ना तर तो हँडल करत असतो. आणि सोशल मीडिया मॅनेजरचं काम काय असते तर हे मी तुम्हाला सांगते आणि मग नंतर मी डिटेलमध्ये तुम्हाला हे तुम्ही कशा पद्धतीने शिकू शकता किंवा कोणते कोणते ॲप्स वापरू शकता तर ते डिटेलमध्ये सांगते. तर सोशल मीडिया मॅनेजरचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील तर ते हँडल करायचे कुठल्याही व्यवसायाचे, जसं की फेसबुक, त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांना कोणते अकाउंट्स हवे आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब. मी सध्या तुम्हाला सजेस्ट करते की फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब हे 3 अकाउंट्सच हँडल करा. कारण हे 3 अकाउंट्स किंवा हे 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स इझी टू हँडल आहेत आणि याला आपण सगळे फॅमिलीवर आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे हे अकाउंट्स जे असतील तर ते आपल्याला हँडल करायचे असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा रोल सोशल मीडिया मॅनेजरचा आहे तो म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन. ठीक आहे, आता सपोज बघा माझी अकॅडमी आहे, माऊली बिझनेस अकॅडमी आहे, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळे कोर्सेस प्रोव्हाइड करते. ठीक आहे, तर माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती मी काय कंटेंट पोस्ट करणार आहे तर माझ्या कोर्सशी रिलेटेड कंटेंट, जसं की माझ्या ग्राफिक्सचा पोस्टर असेल किंवा माझं यूट्यूबचं पोस्टर असेल, त्यानंतर माझं इंग्लिशचं पोस्टर असेल, तर हे जे काय काही कोर्सेस माझे लॉन्च होत आहेत ना तर याच्याशी रिलेटेड जितकी ॲडव्हर्टिजमेंट मला करता येते माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती तर ती मी करणार आहे. तर ही सगळं जे आहे तर हे बेसिकपासून म्हणजे अगदी काय कॉन्टेंट आपल्याला क्रिएट करायचं आहे, मग ग्राफिक्स काय लागतात किंवा व्हिडिओ रील्स वगैरे कशा पद्धतीने बनवायचे आहेत, आणि सध्या मार्केटमध्ये ट्रेंड काय चालू आहे, हॅशटॅग्स कोणते वापरले जातात, मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, अकाउंट जे आहे तर ते ऑर्गॅनिकली कसं ग्रो करायचं. ऑर्गॅनिकली ग्रो करायचं म्हणजे सपोज तुमचे फॉलोअर्स किंवा एखादा ब्रँड आपण नवीन चालू करतोय तर त्याचे सुरुवातीला इनिशियल स्टेजला फॉलोअर्स खूप कमी असतात. तर ऑर्गॅनिकली म्हणजे बिना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता कशा पद्धतीने ते अकाउंट आपण
फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक ग्रोथ देऊ शकतो. म्हणजे रील्स किंवा हॅशटॅग्स किंवा ट्रेंडिंग कंटेंट यूज करून आपण ते अकाउंट्स कशा पद्धतीने ग्रो करू शकतो, तर याच्यावरती आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आपला कॉन्टेंट काय असणार आहे तर त्याच्यावरती लक्ष द्यायचं. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग वगैरे भरपूर याच्यामध्ये पार्ट येतो, मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. तर याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं की अकाउंट्स जे असतील तर ते कशा पद्धतीने ग्रो होणार आहेत. सोबतच अकाउंट्सचे अनालिटिक्स म्हणजे कोणते पोस्ट जास्त एंगेजिंग आहेत, लोकांचे रिस्पॉन्सेस काय येत आहेत, तर त्या कमेंट्सना आन्सर करणं, काही निगेटिव्ह कमेंट्स असतील तर त्याला आन्सर करणं, तर हे सगळं जे काम आहे तर ते सोशल मीडिया मॅनेजरचं आहे. सोबतच कोलॅबरेशनचा जो पार्ट आहे, आता बघा मी तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या युट्यूबर्स सोबत आपल्या कोर्सच्या रिलेटेड कोलॅबरेट केलं होतं. जसं की मेन चॅनल्स जसे मेजरली मी सांगते सख्या बहिणी सख्या जावा आहेत, वाव समृद्धी आहे, प्रांजल शिंदे व्लॉग्स आहे. तर हे भरपूर वेगवेगळे युट्यूब चॅनल्स होते ज्यांच्यासोबत मी कोलॅबरेट केलं होतं. आणि या कोलॅबरेशन थ्रू मला काय मिळालं, मला बिझनेस मिळाला, म्हणजे मला माझ्या कोर्ससाठी स्टुडंट्स मिळाले. तर त्याच पद्धतीने भरपूर असे वेगवेगळे कोलॅबरेशन्स असतात जे आपल्याला स्वतः करायचे असतात किंवा काही एक्सेप्ट करायचे असतात. तर ते सगळं हँडल करणं कोणाचं काम आहे, सोशल मीडिया मॅनेजरचं आहे. खूप सिम्पल पद्धतीनं काम आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपण जर याच्यामध्ये थोडेसे आपले स्किल्स डेव्हलप केले ना तर नक्कीच आपण याच्यामध्ये सक्सेस जे आहे तर ते करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आज सोशल मीडिया मॅनेजर आपण किती पैसे कमवू शकतोय. तर बघा, जर तुम्ही फ्रीलान्सिंग करणार आहात, जर तुम्ही एजन्सी सेटअप करणार आहात तर तुमच्या इन्कमला काहीच बाउंड्री नाही आहे, ठीक आहे, काहीच लिमिट नाही आहे. तुम्ही 50,000, 60,000, 1,00,000 जितकं तुम्ही त्याच्यामध्ये पॅशनेटली काम करताय ना तर तितके जास्त इन्कम तुम्ही जनरेट करू शकताय. डिटेलमध्ये हा बिझनेस कसा ग्रो करायचा, ग्रो झाल्यानंतर काय स्ट्रॅटेजीज वापरायच्या, तर हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. बट स्टील याच्यामध्ये खूप छान स्कोप आहे आणि इथे तुम्हाला क्लायंट्स खूप मिळतात. त्यामुळे इथे इन्कमच्या अपॉर्च्युनिटीज खूप हाय आहेत. ॲटलिस्ट मिनिमम 10 क्लायंट्स जरी तुम्ही घेतले, 10 क्लायंट्स जरी तुम्ही घेतले तरी 10 क्लायंट्सवरती तुम्हाला 30 ते 40,000 इझिली वर्क फ्रॉम होम थ्रू मिळून जाणार आहेत. तेही अगदी फक्त आणि फक्त तुमचा फोन यूज करून. त्याच्यामध्ये लॅपटॉप जरी तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही, फक्त फोन वापरून हा जो इन्कम आहे तो तुम्ही जनरेट करू शकता. आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात की सोशल मीडिया मॅनेजमेंट हे जे काम आहे तर ते आपण कशा पद्धतीने करणार आहोत. तर सगळ्यात पहिला ऑप्शन जो आहे तर तो म्हणजे अंडरस्टँड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. आता हे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तर हे समजून घ्यायचं. आता आपल्याला बऱ्यापैकी माहितीच असतं, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब हे माहितीच असतं, बट थोडंसं त्याच्यामध्ये डीप नॉलेज पाहिजे. जसं की फेसबुकचा पेज काय असतं, अकाउंट काय असतं, ते कसं ओपन करायचं असतं, इंस्टाग्रामचं प्रोफेशनल मोड काय असतो, आणि खूप सिम्पल असतंय, फक्त आपण त्याच्यामध्ये कधी लक्ष दिलेलं नसतं त्यामुळे आपल्याला माहिती नसतं. ठीक आहे, खूप सोप्या असतात या सगळ्या कन्सेप्ट. एकदा लक्षात आला, एकदा समजला ना की खूप छान पद्धतीने आपण हे जे काम आहे ना तर ते करू शकतो. तर थोडंसं लक्ष द्यायचं, थोडासा अभ्यास करायचा सोशल मीडिया अकाउंट्सवरती, कशा पद्धतीने हे काम करतात, कशा पद्धतीने अकाउंट्स आपण ओपन करू शकतो. तर डिटेलमध्ये जर तुम्ही स्टडी केलं ना तर बेटर राहील. मी सध्या तुम्हाला सजेस्ट करते फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब हे 3 सोशल मीडिया अकाउंट्स किंवा प्लॅटफॉर्म्स जे असतील तर तेच तुम्ही काय करा, हँडल करण्यासाठी घ्या. ठीक आहे, याचे अल्गोरिदम्स काय आहेत, कोणत्या प्रकारचा ऑडियन्स या प्लॅटफॉर्म्सवरती असतोय, तर हे थोडंसं स्टडी करून घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल थोडीशी स्टडी करायची. मार्केटिंग म्हणजे काय की एखादं अकाउंट आपण ऑर्गॅनिकली कशा पद्धतीने ग्रो करू शकतो, म्हणजे काय हॅशटॅग्स आपल्याला वापरावे लागतात, कंटेंट रायटिंग खाली जे तुम्ही लिहिलेलं बघताय ना तर ते कशा पद्धतीने करायला लागतं, कोणते AI टूल्स तुम्ही वापरू शकताय कंटेंट रायटिंगसाठी. ठीक आहे, SEO म्हणजे काय, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, म्हणजे तुमचा जे अकाउंट आहे तर ते रँक करण्यासाठी किंवा तुमची पोस्ट जी आहे तर ती रँक करण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर हे तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं. कंटेंट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, म्हणजे आता सपोज तुम्ही पार्लरसाठी, सलूनसाठी पोस्टिंग करणार आहात किंवा सलूनसाठी अकाउंट हँडल करणार आहात तर कशा पद्धतीने तुमचं अकाउंट्स असणार आहेत, कोणत्या प्रकारची पोस्ट तुम्ही करणार आहात, तुमचं कॅलेंडर कशा प्रकारे तुम्ही बनवू शकता, म्हणजे महिन्यातून किती पोस्ट करायचे आहेत, किती व्हिडिओ रील्स अपलोड करायचे आहेत, ठीक आहे, किती स्टोरीज अपलोड करायच्या, तर हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्या व्यवसायाशी रिलेटेड. ठीक आहे, तर तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. त्यानंतर डेव्हलप युअर स्किल्स. आता डेव्हलप युअर स्किल्स मध्ये एकतर कॉन्टेंट क्रिएशनसाठी जर तुम्हाला पोस्ट वगैरे बनवायचे असतील तर तुम्हाला ग्राफिक्समध्ये कॅनवा कंपल्सरी शिकावा लागतो. ग्राफिक डिझायनिंग
डिझाईन जो पार्ट आहे तर तो तुम्हाला कंपल्सरी सोशल मीडिया मॅनेजमेंट जर तुम्ही करणार असाल, मॅनेजर जर होणार असाल, तर ॲटलिस्ट तुम्हाला कॅनवा जो सॉफ्टवेअर आहे तर तो व्यवस्थित आला पाहिजे. जर तुम्हाला येत असेल तर वेल अँड गुड, तुम्ही चालू करू शकताय. जर तुम्हाला कॅनवा प्लॅटफॉर्म येत नसेल तर आपल्याकडे कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे ग्राफिक डिझायनिंगचा, जो की 2 मंथ्सचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, लाईव्ह अटेन्शन, लाईव्ह प्रोजेक्ट्स आणि सगळ्या इन्फॉर्मेशन शिकवलं जाते, अगदी बेसिक टू ॲडव्हान्स. तुम्हाला काहीच माहिती नसेल तर कोर्ससाठी डिटेलमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी हा मी नंबर देते, डिस्क्रिप्शन मध्ये पण ऍड करते. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून कोर्स बद्दल माहिती जी आहे ती विचारू शकता. फक्त 1000 रुपीज फीज आहे, 2 महिने त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. ठीक आहे. त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग, रील्स वगैरे बनवण्यासाठी इनशॉर्ट कशा पद्धतीने वापरायचं तर हे थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. त्यानंतर चॅट जीपीटी, AI टूल्स वगैरे कसे वापरायचे कॉन्टेंट रायटिंगसाठी, तर हे तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं. त्यानंतर 4th स्टेप आहे की एक्सपिरियन्स किंवा हँड्स ऑन प्रॅक्टिस. आता हँड्स ऑन प्रॅक्टिस म्हणजे काय, जर तुम्ही दुसऱ्या व्यवसायासाठी सोशल मीडिया मॅनेजमेंट करणार आहे, ठीक आहे, तर तुम्हाला स्वतः पहिला अकाउंट्स कसे ओपन करायचे, कसे हँडल करायचे तर हे माहिती असलं पाहिजे. त्यामुळे इतरांसाठी मार्केटिंग करण्याच्या आधी तुम्ही तुमचे स्वतःचे अकाउंट सेटअप करा. स्वतःचे जे अकाउंट्स आहेत तर ते ग्रो करण्याचा प्रयत्न करा. आता तुमचे अकाउंट्स तुम्ही काय म्हणून ओपन करणार, तर एखादं डिजिटल एजन्सी, ठीक आहे, किंवा सोशल मीडिया एजन्सी नावाने तुम्ही तुमचं अकाउंट जे असेल तर ते ओपन करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, माझे अकाउंट माऊली बिझनेस नावाने आहे, तर त्या अकाउंटवरती मी कंटिन्युअसली मी पोस्ट कशा पद्धतीने बनवते, म्हणजे बिहाइंड द सीन्स काय काय आहे ते, किंवा पोस्टिंग असेल तर हे मी रेग्युलरली त्याच्यावरती करत असते. व्हिडिओ रील्स असतील, पोस्ट असतील, फोटो पोस्ट असतील, तर हे मी करत असते. तर त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं, तुमचे सोशल मीडिया अकाउंट फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती ओपन करायचे आहेत आणि तुमचा जो काय काय कंटेंट तुमच्याकडे अवेलेबल आहे ना तर तो तुम्हाला कंटिन्युअसली त्याच्यावरती पोस्ट करायचा. त्यानंतर बिल्ड युअर पोर्टफोलिओ. तर पोर्टफोलिओ बिल्ड करणं महत्त्वाचं आहे. पोर्टफोलिओ कसा बिल्ड करणार आहे, एक तर तुम्ही काही स्टार्टअप्स असतील, ठीक आहे, जे नवीन स्टार्टअप्स चालू होत आहेत तर त्यांना खूप लो रेटमध्ये तुमचा सर्व्हिस जी आहे तर ती देऊ शकता, किंवा तुम्ही स्वतःचेच तुमचे अकाउंट्स ॲज अ पोर्टफोलिओ म्हणून यूज करा. मग त्याच्यामध्ये अनालिटिक्स वगैरे शो करा की तुमचे पहिला किती फॉलोअर्स होते, आता किती फॉलोअर्स झाले, कशा प्रकारचे पोस्ट तुम्ही बनवलेले आहेत, स्ट्रॅटेजीज काय वापरलेले आहेत, कॅलेंडर वगैरे कसं यूज करताय, तर ते डिटेलमध्ये त्याच्यावरती एक्सप्लेन करा. त्यानंतर लर्न अबाउट सोशल मीडिया टूल्स. आता सोशल मीडिया टूल्स वेगवेगळे असतात, जसं की मेटा बिझनेस टूल आहे, जो की खूप आपल्याला मदत करतो, खूप गोष्टी आपल्यासाठी सोप्या करतो, जसं की शेड्युलिंग वगैरे असेल तर ह्या खूप गोष्टी आपल्यासाठी सोप्या करतो. हॅशटॅग्स वगैरे कोणते ट्रेंडिंगमध्ये आहे तर हे समजून घ्या. कॅनवा मी तुम्हाला सांगितलं, सोशल मीडिया टूल्समध्ये कॅनवा खूप इम्पॉर्टंट आहे, तर कॅनवा व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर स्टेप नंबर 7 आहे स्टे अपडेटेड. आता सोशल मीडिया कसं असतंय, जे मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहे, जे सध्या मार्केटमध्ये चालतंय तर इकडे हाच कंटेंट जास्त चालतोय. तर सध्या मार्केटमध्ये काय चालतोय, तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड काय ट्रेंड्स चालू आहेत, कोणते व्हिडिओज, कोणते हॅशटॅग्स, कोणता कंटेंट चालू आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा, विमेन्स डे आलाय. विमेन्स डे आलाय तर तुम्ही काय ऑफर बनवणार आहे. आता विमेन्स डे कधी 8 तारखेला आहे, तर 1-2 आठवडे पहिलाच तुमचं ठरलं पाहिजे की कोणते पोस्ट बनवायचे आहेत किंवा कोणते ऑफर्स आपल्याला लॉन्च करायचे आहेत विमेन्स डेच्या आधी. तर 2-3 आठवडे पहिलाच तुमचं हे सगळं प्लॅनिंग आहे तर ते झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही वर्षभराचं कॅलेंडर बनवून ठेवायचं, त्यामध्ये फेस्टिवल्स कोणते कोणते आहेत, कोणत्या फेस्टिवलला कोणते ऑफर्स आपण देणार आहोत, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मॅनेज जे आहे तर ते करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे स्टार्ट फ्रीलान्सिंग ऑर अप्लाय फॉर जॉब्स. एक तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता किंवा जॉबसाठी अप्लाय करू शकता. जॉबसाठी कुठे अप्लाय करू शकता, एक तर फेसबुकवरती तुम्हाला अवेलेबल होतील किंवा लिंक्डइन आहे सगळ्यात बेस्ट ऑप्शन मी सांगते. लिंक्डइनवरती तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजरचे भरपूर पोस्ट जे असतील, जिथे तुम्हाला रिमोट वर्किंग म्हणजेच वर्क फ्रॉम होम अवेलेबल होते, तर अशा पद्धतीचे जॉब्स तुम्ही करू शकता. किंवा मी तुम्हाला सजेस्ट करते, जॉब करण्यापेक्षा फ्रीलान्सिंग करा किंवा तुमची एजन्सी चालू करा. फ्रीलान्सिंगमध्ये काय असतंय, फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्हीच तुमचं मार्केटिंग करणार, तुम्हीच त्यांचे अकाउंट्स ओपन करणार, हँडल करणार, ग्राफिक्स वगैरे सगळं जे आहे तर ते तुम्हीच करणार. ठीक आहे. पण इथे तुम्हाला इन्कम जो आहे ना तर तो चांगल्या प्रकारे जनरेट होतो कम्पेअर्ड टू जॉब. थोडासा एफर्ट्स पण जास्त घालावे लागतात, बट यस तुम्हाला क्लायंट्स मिळतात. आता हे जे क्लायंट्स असतील तर ते कुठे मिळणार आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब याच्यावरतीच तुम्हाला क्लायंट्स मिळणार आहेत. बघा, छोटे छोटे व्यवसाय टार्गेट करायचे, त्या छोट्या छोट्या व्यवसायांचे जे नंबर्स असतात, मोबाईल नंबर असतात, जसं की व्हॉट्सअप वगैरे असतील तर ते घ्यायचे आणि दिवसातून ॲटलिस्ट 40 ते 50 नवीन लोकांना, नवीन व्यवसायांना तुम्हाला तुमचे मेसेजेस जे असतील तर ते फॉरवर्ड करायचे आहेत की आम्ही अशा अशा प्रकारे ग्राफिक डिझायनिंग करतो किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट करतो, तुमचं अकाउंट आम्ही हँडल करू शकतो, चांगल्या प्रकारे तुम्हाला सोशल मीडिया थ्रू आम्ही बिझनेस जो आहे तर तो आणून देऊ शकतो. हे तुम्हाला मेसेजेस किंवा पोस्ट जे असतील तर ते कंटिन्युअसली डेली बेसिसवरती तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू काय करायच्यात, फॉरवर्ड करायचे आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीप इम्प्रूव्हिंग. आता कीप इम्प्रूव्हिंग म्हणजे काय,
आपल्याला खूप गोष्टी येत असतात, ठीक आहे. आता मला स्वतःला खूप गोष्टी येत असतात, पण अजून खूप गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत किंवा शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे डे बाय डे जसं आपण प्रोग्रेस करतोय ना, तर तसं-तसं नवीन-नवीन स्किल्स काय येतात, तर ते शिकत राहायचं. आता बघा YouTubeमध्ये काही अपडेट्स येतात, Instagramमध्ये काही अपडेट्स येतात, Facebookमध्ये अपडेट्स येतात, ट्रेंड्स चेंज होतात, अल्गोरिदम्स चेंज होतात. तर नेहमीच काय करायचं, शिकत राहायचं. तर मला असं वाटतं, की कुठलाही असा म्हणजे टाईमपासचा, एंटरटेनमेंटचा एखादा व्हिडिओ आपण बघतो, तिथे आपण टाईम वेस्ट करतो. म्हणजे अगदी एखादा रील आपण ओपन केला ना, ते कंटिन्युअसली स्क्रोल करत किती कधी आपला अर्धा तास, 1 तास निघून जातो आपल्याला माहिती पण नसतं. तर हा जो वेळ आहे तर तो चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी युटिलाइज करा. टेक्निकल गोष्टी शिकण्यासाठी युटिलाइज करा. कारण सध्या या फील्डमध्ये खूप जास्त स्कोप आहे, खूप जास्त डिमांड आहे या फील्डमध्ये आणि अशक्य किंवा आपल्याला येणार नाही अशा कुठल्याच गोष्टी नाही आहेत. थोडं शिकत जायचं. जसं आपल्याला डायजेस्ट होईल ना, तसं थोडं स्टेप बाय स्टेप शिकत जायचं. इझिली सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला पॉसिबल होऊन जातील. आता बोलूयात एका खूप महत्त्वाच्या विषयावरती. तुमचे भरपूर दिवस झालं म्हणजे माझी पहिली बॅच जी हाऊसफुल झाली होती लास्ट इयर 26 मार्चची होती. तर तेव्हा त्यांचे अजून मला मेसेजेस येत आहेत, की मॅडम सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो हे कोर्स आहे तर तो लॉन्च करा. कारण ग्राफिक डिझायनिंग आम्ही केलेलं आहे, पण Facebook, Instagram आम्हाला हँडल करता येत नाही किंवा ते जितकं स्मूथली वापरता यावं ते तितकं येत नाही. तर डिटेलमध्ये कोर्स बनवा. तर त्यासाठी भरपूर स्टुडंट्सचे आणि तुमचे सुद्धा सबस्क्रायबर्सचे सुद्धा भरपूर मेसेजेस येत आहेत आणि त्यासाठी म्हटलं की सोशल मीडिया मॅनेजमेंटचा हा जो कोर्स आहे तर तो लगेचच लॉन्च करावा आणि जितकं माझ्याकडे नॉलेज आहे तर ते सगळं अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करावा. तर आता इथे फक्त काय अट आहे, शिक्षणाची काहीच अट नाही आहे हा कोर्स करण्यासाठी. अट इतकीच आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की Facebook, Instagram, YouTube याच्याबद्दल तुम्हाला आवड पाहिजे आणि मोबाईल व्यवस्थित तुम्हाला यूज करता आला पाहिजे. ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी पॉसिबल होतात. कारण कोर्स अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की अगदी बेसिक गोष्टी ज्या कन्सेप्ट्स असतील तुमच्या तर त्या क्लिअर होतील. तर तुम्ही माझे प्रिव्हियस स्टुडंट्सना विचारू शकता की माझी शिकवण्याची पद्धत काय आहे. अगदी बेसिक म्हणजे टेक्निकल गोष्टी खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. कारण माझा एकच हेतू आहे की आत्ताच्या जनरेशनला ना लगेच समजतं, तर त्यांना काही शिकवायला लागत नाही की हे असं आहे किंवा ते तसं आहे. पण जी मागे पडलेली जनरेशन आहे किंवा ज्या जनरेशननी बघितलंच नाही या टेक्नॉलॉजीकडे तर त्यांना थोडंसं पॉलिश करण्याची गरज असते किंवा थोडंसं समजून सांगण्याची गरज असते. म्हणजे जर नक्कीच आपण समजून शिकत असोल आणि जर आपल्याला शिकण्याची आवड असेल ना तर नक्कीच आपल्यासाठी पॉसिबल असतं. त्यामुळे अडॅप्ट करण्याची तुमची जी कॅपॅसिटी असते ना तर ती वाढते जर तुमची आवड असेल तर. नक्कीच तुम्ही जर तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकायचं असेल तर नक्कीच हा जो कोर्स असेल तर तो करू शकता. याचं ड्युरेशन किती असणार आहे तर याचं ड्युरेशन जे आहे तर ते साधारण तुम्हाला या कोर्सशी रिलेटेड 25 ते 30 लेक्चर्स जे असतील तर ते होतील. म्हणजे साधारण 1 ते 1.5 महिना हा जो कोर्स आहे तर तो चालणार आहे. आपली पहिलीच बॅच आहे त्यामुळे जितकी लेंदी करता येईल तितकी मी लेंदी करणार आहे. जितका सिलेबस मला कव्हर करता येईल याच्यामध्ये तर तितका सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत. अगदी फेसबुकचं अकाउंट कसं ओपन करायचं, इंस्टाग्रामचं अकाउंट कसं ओपन करायचं, त्याचे सेटिंग्स कसे करायचे हे सगळं स्टेप बाय स्टेप शिकवलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आठवड्यातून फक्त 3 लेक्चर्स असणार आहेत. ठीक आहे. कारण कसं असतं ह्या गोष्टी डायजेस्ट करायला थोड्याशा अवघड असतात. ठीक आहे. म्हणजे मी आज तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही फेसबुकचं अकाउंट ओपन करायचं तर ऍटलीस्ट तुम्हाला 2 दिवस लागतात ते अकाउंट ओपन करून त्याचे जे काही सेटिंग्स असतील तर ते करायला. त्यानंतर इंस्टाग्राम ओपन करायचं तर 2 दिवस लागतात. त्यामुळे मी थोडं गॅपने घेते. त्यामुळे आठवड्यातून फक्त 3 लेक्चर्स होतील. माझा मेजर फोकस आहे की लेंदी होऊ देत बट इथे तुम्हाला व्यवस्थित सगळ्या टूल्स जे असतील तर त्याची प्रॅक्टिस जी आहे ती झाली पाहिजे. सोबतच रेकॉर्डिंग्स जसं मी नेहमीच प्रोव्हाइड करत असते. प्रत्येक बॅचला तुम्हाला लाईव्ह लेक्चरचे जे काय रेकॉर्डिंग्स असतात तर ते आपण प्रोव्हाइड करतो. सो दॅट प्रॅक्टिससाठी हे रेकॉर्डिंग्स तुम्हाला खूप जास्त युजफुल असणार आहे. त्याच्यामध्ये आपण फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube आणि एक बोनस किंवा माझ्याकडून एक भेट म्हणून मी तुम्हाला व्हॉट्सॲप हा जो प्लॅटफॉर्म आहे तर तो पण एक्सप्लेन करणार आहे की कशा पद्धतीने आपण आपला व्हॉट्सॲप जो आहे तर तो यूज करू शकतो. म्हणजे व्हॉट्सॲपचे सेटिंग्स काय असले पाहिजे. बिझनेस व्हॉट्सॲप मी सांगते, रेग्युलर व्हॉट्सॲप नाही. बिझनेस व्हॉट्सॲप कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो, त्याचे सेटिंग्स, त्याचे कॅटलॉग्स कशा प्रकारे बनवू शकतो, ग्रेटिंग मेसेजेस वगैरे भरपूर ऑप्शन्स आहेत जे शिकण्यासारखे आहेत आणि जे शिकल्यावरती आपण चांगल्या प्रकारे प्रोग्रेस करू शकतोय. हे सगळे टूल्स जे असतील तर ते मी तुम्हाला शिकवणार आहे. फीज किती आहे गेस करा. फीज किती असणार आहे तर फीज फक्त आणि फक्त 1000 रुपीज आहे. फक्त आणि फक्त 1000 फी आहे. 1000 फी मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स सगळे 4 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुम्हाला शिकायला मिळणार आहेत आणि त्याच्या रेकॉर्डिंग्स तुम्हाला मिळणार आहेत आणि चांगल्या प्रकारे तुम्ही घरातूनच इन्कम जो आहे तर तो जनरेट करू शकता. तुमचे जे राहिलेले काही स्वप्न असतील जसं की जॉब करायला बाहेर जाता येत नाहीये, काम करू शकत नाही तर ते नक्कीच तुम्ही या पोस्ट थ्रू किंवा या कामा थ्रू तुम्ही फुलफिल करू शकता याची मी गॅरंटी देते. तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर ते सगळे सॉल्व्ह करण्याची 100% रिस्पॉन्सिबिलिटी
रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. त्यामुळे जर तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स करायचा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते, इथे पण स्क्रीनवरती नंबर देते, तर कॉन्टॅक्ट करा. जर कॉल रिसीव्ह नाही केला माझ्याकडून तर रवीना तुम्हाला कॉल करेल, डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जी आता ती देईल. व्हॉट्सॲप करा, मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती रिप्लाय जो आहे तर तो नक्कीच देणार आहे. तर हा जो कोर्स आहे तर तो कधी चालू होणार आहे, तर हा जो कोर्स आहे तर तो बरोबर 20 मार्चला चालू होणार आहे. 20 मार्चला चालू होणार आहे. आणि याचे टायमिंग्स काय असणार आहेत, तर आफ्टरनूनचे पण टायमिंग्स असणार आहेत आणि इव्हिनिंगचे पण टायमिंग्स असणार आहेत. तुम्ही मला मेसेज करा, सगळे डिटेल्स जे असतील तर ते मी तुम्हाला फॉरवर्ड करणार आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर तुम्हाला ऑलरेडी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बद्दल माहिती असेल तर नक्कीच तुम्ही हे जे काम आहे तर ते लगेचच आता चालू करू शकताय. आणि शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपला जो कोर्स आहे सोशल मीडिया मॅनेजमेंटचा तर तो करू शकताय. मी तुम्हाला गॅरंटी देते की नक्कीच हा कोर्स तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग असणार आहे. कारण 1000 रुपीज एका साडीच्या किमतीच्या पेक्षाही आय थिंक कमी आहे. ॲव्हरेज सगळे स्टुडंट्स अफोर्ड करू शकतात. तर हीच फीज आपण घेत असतो नेहमी. कारण माझं एकच मोठं असतो की जर मला माझ्या कामा थ्रू, माझ्या अकॅडमी थ्रू मला बेनिफिट होतोय तर तुम्हाला सुद्धा 100% त्याचा बेनिफिट जो आहे तो झाला पाहिजे. त्यामुळे याच उद्देशाने आपण हा जो कोर्स आहे तर तो चालू करत आहोत. त्यामुळे आय होप तुम्ही सगळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्हाला आपल्या कोर्समध्ये लाईव्ह लेक्चरमध्ये भेटायला मला खूप जास्त आवडेल, खूप जास्त चांगलं वाटेल. माझ्याकडचं जे काय सोशल मीडियाचं नॉलेज आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करायला. तर व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या वेळेला तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे तर ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. बेल आयकॉन हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आली की नोटिफिकेशन जे आहे तर ती लगेचच मिळून जाईल. थँक्यू सो मच.